Hello dear students, I am Vaishali. Today we are going to learn 3rd standard part 1st, lesson number 2, page number work, page number 10, 11, 12, 13, 14. ओके, तर आपण पुढचं चालू करूया. 3 डिजिट नंबर रायटिंग अँड रीडिंग. 3 अंकी संख्या वाचा व लिहा. पुढची संख्या लिहा म्हणलेत. राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स अँड रीड इट अलाउड. रिकाम्या जागी आपण नंबर करेक्ट भरायचे आहेत. पहा, नंबर त्यांनी मिसिंग नंबर्स आपल्याला भरायचे आहेत, मिसिंग नंबर लिहायचे आहेत. आता इथं आहे 101, 102, 103, 4, 5. आता मिसिंग नंबर आहे ते 106. ओके, 4, 5 मिसिंग नंबर आहे 106. 106 आपण इथं राईट करतोय. पहा, 107, 108 मिसिंग नंबर आहे ते लिहून घेऊया. ओके, 211, 12, 13, 14, 215 मिसिंग नंबर आहे ते आपण लिहूया. 215, 16, 17, 218 मिसिंग नंबर आहे. पहा, असेच आपण पूर्ण चार्ट भरून घेत आहोत. मिसिंग नंबर्स पूर्णपणे लिहून घेऊया. तर लक्ष द्या, 323, 324 मिसिंग नंबर आहे. 325, 26 मिसिंग नंबर आहे. असेच आपण पूर्ण सोडवून घेऊया. तर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पहा, लास्ट लाइन मध्ये राहिलेला आहे 983, 984, 985, 986, 987, 989. ओके, कंप्लीट टेबल कंप्लीट केलेला आहे. पहा, मिसिंग नंबर्स, ऑल मिसिंग नंबर्स आपण लिहून घेतलेला आहे. पहा, विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट वन आहे, पहा, नेक्स्ट वन आहे मेक 3 डिजिट नंबर्स यूजिंग ईच ऑफ दी गिवन डिजिट्स ओनली वन्स. आता इथं त्रिकोण दिलेला आहे आणि त्याला नंबर 1, 2, 3 दिलेला आहे. त्याच्यावरनं आपण 3 अंकी संख्या, एक संख्या एकदाच घेऊन म्हणजे 3 अंकी संख्या तयार करायचं आहे. पहा, कसं तयार केलेलं आहे. पहा, 1, 2, 3, 1, 3, 2, 2, 1, 3, 3, 2, 3, 1, 3, 1, 2, 3, 2, 1 असे आपण नंबर खाली पण तयार केलेला आहे. पहा, 3 अंकी संख्या आणि संख्या डबलदा घ्यायची नाही. असे 3 अंकी संख्या दोन्ही ट्रँगलने आपण 305ला पण 503 असे आपण नंबर तयार करून घेतलेले आहेत. पहा, बॉक्सेसमध्ये नंबर लिहिलेले आहेत. ओके, तर नेक्स्ट वन आपण बघूया. नेक्स्ट वन आहे, पहा, ओके, चला
द नंबर बिफोर अँड आफ्टर. द नंबर बिफोर अँड आफ्टर, अगोदरचा नंबर आणि नंतरचा नंबर जो कुठला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. रीड द नंबर्स इन द नंबर स्ट्रिप्स बिलो. ते वर बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या बॉक्सवर नंबरवरनं बघून आपण खाली आफ्टर अँड बिफोर नंबर लिहायचे आहेत. अगोदरचा नंबर. राईट द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रिप्स अबो. राईट द नेक्स्ट नंबर, म्हणजे पुढचा नंबर लिहायचा आहे आपल्याला. नेक्स्ट नंबर लिहायचा आहे. 105चा नेक्स्ट नंबर कुठला असतो ते चार्टमध्ये बघायचं आहे. 106 आपण नंबर लिहून घेतलेला आहे पहा. 106. तर नेक्स्ट वन आहे 220. नेक्स्ट नंबर आहे 221. 409 चार्टमध्ये बघून सोडवायचं आहे. 410. 219चा पुढचा नंबर आहे 220. ओके. नेक्स्ट वन आहे पहा. विथ द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रिप्स अबो राईट द नंबर जस्ट बिफोर. अगोदरचा नंबर. आता नेक्स्टचा नंबर लिहून घेतलेला आहे. आता अगोदरचा नंबर. 400चा अगोदरचा नंबर काय येतो? 399. 399. नेक्स्ट वन आहे 107. 106 हे अगोदरचा नंबर आहे. असेच आपण सगळे नंबर सोडून घेऊया. सोडून घेतलेला आहे पहा. आता नेक्स्ट आहे राईट द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रिप्स अबो राईट द नंबर जस्ट बिफोर अँड जस्ट आफ्टर. अगोदरचा नंबर बिटवीन दिलेला आहे त्यांनी. अगोदरचा आणि त्याच्या नंतरचा दोन्ही अंक आपल्याला लिहायचे आहेत. 217चा अगोदरचा नंबर कुठला असतो? 216. 216 चार्टमध्ये पहा. 217चा नेक्स्ट नंबर 218. असेच आपण दोन्ही बॉक्सेसमध्ये भरून घेऊया. चार्टमध्ये बघून सोडवायचं आहे. चार्टमध्ये नंबर्स त्यांनी दिलेले आहेत. 100चा पुढचा नंबर 101 असतो. 409 अगोदरचा नंबर 408. 409. 410. ओके. आता नेक्स्ट वन आहे पहा. नेक्स्ट वन आहे पहा. बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर देन द गिवन नंबर. नेक्स्ट नंबर आपण जो लिहितो, एक नंबर जर आपण लिहितो त्या नंबरचा पुढचा अंक किती संख्यांनी मोठा असतो. पुढचा एकनीच मोठ्यानी असणार आणि बिग्गर म्हणजे मोठा, कितीनी मोठ्याने असणार. नेक्स्ट नंबर एकनीच मोठा असणार आणि खाली पण तेच प्रश्न विचारलेले आहेत. ह्यांनी बिग्गर म्हणलेत स्मॉलर. एकनीच एक संख्या खालची वरची लहान असणार आहे आणि खालची संख्या मोठी असणार आहे. मग दोन्हीचं उत्तर काय येणार आहे? 1च येणार आहे. आता नेक्स्ट वन पहा. व्हॉट इज द नंबर वी गेट बाय ॲडिंग 1 टू 435. 435 मध्ये 1 प्लस करायचा. आन्सर येतं 436. व्हॉट इज द नंबर वी गेट बाय टेकिंग अवे 1 फ्रॉम 435 मध्ये 1 प्लस करायचा आहे. आन्सर येतं 436. ओके. नेक्स्ट वन आहे राईट द नंबर जस्ट बिफोर अँड जस्ट आफ्टर. मगाशीच मी सांगितलेली आहे, तरी परत एकदा सोडून घेऊया. तर पहा, अगोदरचा आणि नंतरचा संख्या कुठला येतं? 599चा अगोदरची संख्या कुठला येतं? 598 आणि 600 नेक्स्ट नंबर. असेच आपण सगळे बॉक्सेस भरून घेऊया. आता नेक्स्ट आहे पहा.
यूजिंग सिम्बॉल्स टू शो स्मॉलर अँड बिग्गर, कुठली मोठी आहे कुठली लहान आहे, बिग्गर अँड स्मॉलर हे आपल्याला चिन्ह त्यांनी दाखवलेले आहेत. से विच नंबर इज अ बिग्गर अँड विच स्मॉलर, कुठलं मोठं आहे कुठलं लहान आहे ते आपल्याला लिहायचं आहे. स्मॉलर नंबर 8 and 2 मधलं 2 हे स्मॉलर नंबर आहे, 8 हे बिग्गर नंबर आहे. पहा नेक्स्ट वन 59 हे स्मॉलर नंबर आहे, 59 हे स्मॉलर नंबर आहे, 77 हे बिग्गर नंबर आहे. असंच आपण कंप्लीट चार्ट सोडून घेऊया. यूजिंग द सिम्बॉल्स, सिम्बॉल कुठे यूज करायचे ते आपण बघणार आहोत. आता पहा 5 इज बिग्गर दॅन 2, 5 हे 2 पेक्षा मोठं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ते आपण सिम्बॉल म्हणजे चिन्हाचा उपयोग करून सांगणार आहे. 5 इज बिग्गर दॅन 2, 5 हे 2 पेक्षा मोठं आहे हे आपण सांगणार आहोत. पहा पुढचं आहे चिन्हाचा वापर कसा केलेला आहे ते पहा. 2 इज अ स्मॉलर दॅन 5, म्हणजे 5 ही संख्या आहे, त्या संख्येकडे त्याचं तोंड आहे. मग स्मॉलर 2 इज स्मॉलर दॅन 5, 5 पेक्षा 2 ही संख्या लहान आहे हे दाखवण्यासाठी, कुठली संख्या मोठी आहे कुठली संख्या लहान आहे ते दाखवण्यासाठी या चिन्हाचा आपण वापर करतोय. पहा आता नेक्स्ट वन आहे राइट द करेक्ट सिम्बॉल इन द बॉक्स, सिम्बॉल इन द बॉक्स. आता पहा 49 आणि 50 मध्ये 50 मोठा आहे, 500 मोठा आहे, 9 आणि 10 मध्ये 10 मोठा आहे, 50 मोठा आहे, 500 मोठा, कुठली संख्या बिग आहे त्याच्याकडं आपल्याला त्याचं तोंड करायचं आहे. समजतंय का? पहा ओके, बॉक्सेस भरून घेतलेले आहेत. आता नेक्स्ट वन आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, मीन्स चढता क्रम उतरता क्रम हे आपण बघणार आहोत. राइट द फॉलोइंग नंबर्स इज अ असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, चढता क्रम उतरता क्रम. असेंडिंग मीन्स चढता क्रम, डिसेंडिंग मीन्स उतरता क्रम. आता असेंडिंग चढता क्रम पहा. चढता क्रममध्ये कसं येणार आहे, सगळ्यात लहान संख्या 40 आहे, सगळ्यात लहान संख्या त्याच्यापेक्षा थोडी मोठी मग मोठी संख्या असं लिहायचं असतं. तर 40 हे पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. 40 त्याच्यानंतर येतं 55, त्याच्यानंतर येतं 63, त्याच्यानंतर 80. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात मोठी संख्या, मग त्याच्यापेक्षा लहान, मग लहान, मग सगळ्यात लहान असं लिहायचं असतं. ओके, आता पहा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय येणार, 80, 63, 55 अँड 40. समजतंय का? पहा नेक्स्ट वन सोडून घेणार आहोत. कुठला येत आहे पहा. आता फर्स्ट वन 9, 59, 69, 70 असे नंबर्स येतात. ओके, आता नेक्स्ट वन तुम्ही मला कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे नेक्स्ट वनचं उत्तर काय येतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. ओके, असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.